शेतकरी बांधवांनो, आज आपण कृषी विज्ञान केंद्र येथे बायो फर्टिलायझर युनिटबद्दल माहिती घेणार आहोत आणि त्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. ॲझोलापॉन्ड हा भाज्या पिकामध्ये वापरला जातो. पानामार्फत आणि मुळामार्फत नायट्रोजन उपलब्ध करून देण्याचे काम करते आणि 20 किलो प्रतिवर्षी नत्र उपलब्ध करते पिकास. ॲझोला हे प्रामुख्याने भात या पिकामध्ये घेतले जाते आणि आपल्या बारामती विभागामध्ये भात हे पीक घेतले जात नाही. तरी बारामतीमध्ये आणि इथल्या भागामध्ये घेतली जाणारी पिके गहू, ज्वारी, ऊस आणि त्यासाठी लागणारे बायो फर्टिलायझर्स ट्रायकोडर्मा, ॲझोटोबॅक्टर, PSB इत्यादी बायो फर्टिलायझर घेतले जातात आणि ती आपल्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये उपलब्ध आहेत. ॲझोटोबॅक्टर हे प्रामुख्याने गहू, ज्वारी, बाजरी, ऊस, वांगी आणि टोमॅटो इत्यादी पिकामध्ये घेतले जाते आणि याचे प्रमाण पर हेक्टरी 4 किलो जीवाणुसंवर्धक 100 ते 150 लिटर पाण्यामध्ये वापरावे. हे आहे PSB, प्रामुख्याने ऊस या पिकामध्ये वापरले जाते आणि याचे प्रमाण पर हेक्टरी 10 किलो जीवाणुसंवर्धक 250 ते 450 लिटर पाण्यामध्ये वापरावे आणि हे पिकास स्फुरद उपलब्ध करून देते. हे आहे रायझोबियम, याची बीज प्रक्रिया केली जाते. हरभरा, भुईमूग आणि तूर इत्यादी शेंगवर्गीय द्विदल पिकांमध्ये वापरले जाते. याचे प्रमाण 500 ग्रॅम जीवाणुजन्य संवर्धक 10 ते 15 किलो बियाणांमध्ये वापरावे. शेतकरी बांधवांनो, आत्ताच आपण पाहिलेली जीवाणुजन्य संवर्धके त्याबद्दल घ्यावयाची काळजी. ही सर्व जीवाणुजन्य खते सावलीमध्ये ठेवावीत, औषधामध्ये किंवा रासायनिक खतामध्ये वापरू नयेत आणि जीवाणुसंवर्धके पाकिटावरील नमूद केलेल्या तारखेपूर्वी वापरावीत. बांधवांनो, आताच आपण कृषी विज्ञान केंद्र बारामती येथील बायो फर्टिलायझर युनिटची माहिती पाहिली. या माहितीचा तुम्ही नक्कीच उपयोग कराल अशी आशा व्यक्त करतो आणि कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे संपर्क साधण्यासाठी 02112 255 260 255 207 या नंबरशी संपर्क साधावा. धन्यवाद.